ऑप्टिक सिस्टीम सगळ्यांना माहितीच आहे, तर एक फक्त शॉर्ट थोडा आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे एक फक्त व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ पण बघूया. प्ले स्टोअरवरून आपण ऑप्टिक DVG ऑप्टिक नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऑप्टिक डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड विचारेल. युजर ID आणि हा पासवर्ड सगळ्यांना कॉमन असणार आहे. जो त्याचा एम्प्लॉई कोड असेल तोच त्याचा युजर ID असणार आहे आणि जो त्याचा पासवर्ड ठेवलेला आहे तो सुद्धा युजर IDच असेल, फक्त त्याला आपण लास्टला 1 2 3 ॲड करणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 3 फोटो रजिस्ट्रेशनसाठी एक ऑप्शन येईल. तुम्हाला तुमचे स्वतःचे 3 फोटो रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी फर्स्ट फोटो कॅप्चर केला, सेकंड फोटो कॅप्चर केला, मी थर्ड फोटो कॅप्चर केला. त्याच्यानंतर कंटिन्यू बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स जे आपण ऑप्टिक पोर्टलला अपडेट केलेले आहेत ते प्रोसेस तुम्हाला शो करतील. त्याच्यानंतर तुम्हाला कंप्लीट बटनवर क्लिक करायचं आहे. आपण ही जी दाखवतो ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. 1 टाईम रजिस्ट्रेशन हे प्रत्येक युजरसाठी, प्रत्येक एम्प्लॉईसाठी मॅन्डेटरी आहे. मी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केलं. त्याच्यानंतर तुम्हाला एक होम टॅब दिसेल. त्या होम टॅबवर तुम्हाला तुमचं नाव दिसेल, त्यानंतर तुमचा फोटो दिसेल जो तुम्ही रजिस्टर केला आहे, त्यानंतर तुम्हाला एक क्लॉक इनचं बटन दिसेल इथे. आता फर्स्ट टाईम मी फोटो रजिस्टर केल्यानंतर सेकंड तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची परत गरज नाही आहे. मी पंचिंग करण्यासाठी क्लॉक इन बटनवर क्लिक करतो. क्लॉक इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सेल्फी काढायचा तुमचा टेक फोटो आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये 1 ते 1.5 सेकंदामध्ये तुमचा हा पंचिंग सिस्टममध्ये अपडेट होईल. तुम्हाला तिथे स्वतः एम्प्लॉईला, सुपरवायझरला आणि सिस्टमला तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचा चेक इन टायमिंग दिसेल. सेम तुम्हाला चेक इन करायचं आहे, चेकआउट करायचं आहे. चेकआउटच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुमचं क्लॉकआउट तिथे मेन्शन होईल. तुमचं चेक इन टायमिंग दिसेल, चेकआउट टायमिंग दिसेल. 1 मिनिट फक्त पॉज कर. याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की हे जे चेक इन आणि चेकआउट आपण टायमिंग दाखवतो हे कशासोबत मॅच करतो. तर चेक इन टायमिंग केल्यानंतर ते रजिस्ट्रेशन केलेल्या फोटोसोबत मॅच करेल. सेकंड आपण त्याला जिओ फेन्सिंग दिलेला आहे. मीन्स प्रत्येक साईट लोकेशनला त्या जिओ फेन्सिंग आपण सेट केलेला आहे, जो की 100 मीटर असेल किंवा 200 मीटर असेल. जसा साईटचा एरिया आहे तसं आपण त्याला जिओ फेन्सिंग केलेला आहे. त्या जिओ फेन्सिंगच्या आतमध्ये जर एम्प्लॉई असेल किंवा सुपरवायझर असेल तरच त्या एम्प्लॉईचं तिथे पंचिंग होणार आहे. आता हा पंचिंग केल्यानंतर तो पहिलं रजिस्ट्रेशन केलेल्या फोटोसोबत मॅच करणार आहे तुमचा फोटो, त्यानंतर जिओ फेन्सिंगसोबत मॅच करणार आहे आणि ते जर मॅच झालं तरच तुमचा अटेंडन्स तो मार्क करणार आहे. जर तुमचा रजिस्ट्रेशन फोटो नसेल अपडेट केला तर तिथे तुम्हाला एरर दाखवेल की तुम्हाला तुमचं रजिस्टर केलेलं फोटो रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि जर लोकेशन तुमचं मॅप नसेल किंवा तुम्ही लोकेशनच्या बाहेर असाल तर तो तुम्हाला सांगेल की तुम्हाला जिओ लोकेशनच्या आत येऊन तुम्हाला पंचिंग करायचं. तर मोस्टली सर्व एम्प्लॉई हे जिओ फेन्सिंगच्या आत असतील तरच त्यांचं पंचिंग होईल. जर जिओ फेन्सिंगच्या बाहेर कोणी गेलं तर तो प्रत्येक सुपरवायझरला आणि सिस्टमला मीन्स हेड ऑफिसला एक नोटिफिकेशन देईल की हा एम्प्लॉई एवढ्या वेळात होतं त्या जिओ फेन्सिंगच्या बाहेर गेला होता. सो सगळ्यांसाठी हे चांगलं राहील की सुपरवायझरला समजेल आपला एम्प्लॉई साईटवर काम करतोय आणि स्टाफलाही समजेल की माझा एम्प्लॉई आज साईटवरच काम करतो. ठीक आहे. नेक्स्ट टुडेज रिपोर्टमध्ये तुम्हाला टुडेजचा रिपोर्ट दिसेल आणि मंथली रिपोर्टमध्ये एम्प्लॉई आणि सुपरवायझर दोघांना त्यांचा मंथली रिपोर्ट दिसेल. आता त्याच्यामध्ये आता हे जे आपण रजिस्ट्रेशन केलं हे इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्या एम्प्लॉईकडे फोन्स आहेत, स्मार्टफोन आहेत, ते एम्प्लॉई स्वतःचं लॉग इन करून प्रत्येकाच्या फोनवर चेक इन आणि चेकआउट करू शकतात. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या एम्प्लॉईकडे फोन नाही आहे, स्मार्टफोन नाही आहे, तर ते एम्प्लॉई पंचिंग कसे करतील. तर त्याच्यासाठी आपण 2 प्रोव्हिजन केल्यात, एक सुपरवायझर आणि एम्प्लॉई अशा 2 प्रोव्हिजन केल्यात. एक वर्कर स्वतः पंचिंग करू शकतो आणि सेकंड असं आहे जो त्याचा सुपरवायझर जो रिपोर्टिंग ऑफिसर असेल तोही एम्प्लॉईचं पंचिंग करून घेऊ शकतो. आता ही जी प्रोसेस दाखवतोय मी ती याच्यासाठी दाखवतोय की सुपरवायझरनी एम्प्लॉईचं पंचिंग कसं करून घ्यायचं. तर सुपरवायझरला त्याच्या मेनूज ऑप्शनमध्ये जायचं आहे. सुपरवायझरला त्याचं स्वतःचं लॉग इन करायचं आहे. त्याला त्याच्या एम्प्लॉईची लिस्ट शो करेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याला मेनूमध्ये जायचं आहे. मेनू टॅबमध्ये गेल्यानंतर एक ऑदर्सचा एक टॅब दिलेला आहे इथे. त्याच्यामध्ये त्याला एम्प्लॉई अटेंडन्सचा एक टॅब दिसेल. एम्प्लॉई अटेंडन्समध्ये त्याला टॅप करायचं आहे. तर त्याला त्याच्या अंडर जे काही एम्प्लॉई साईटवर काम करतात तर त्यांची लिस्ट शो होईल. तर सुपरवायझरला काय करायचं आहे त्याचं नाव किंवा त्याचा एम्प्लॉई कोड तर तिथे सर्च करायचं आहे. आता मी स्वप्नील कदम म्हणून नाव सर्च करतोय. आता त्याचा इथे फोटो रजिस्ट्रेशन त्याला फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन ही ॲक्टिव्हिटी कंपल्सरी आहे. तर त्याला पेन्सिलच्या टॅबवर क्लिक करायचं आहे. जो एम्प्लॉई आहे त्याचा फेस रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता आम्ही याचा तिरका फेस घेतला आहे पण तो कॅप्चर होईल का नाही
तर त्याला जोपर्यंत त्याचे कोऑर्डिनेट्स मॅच नाही होणार, जोपर्यंत त्याचे रिझॉल्युशन मॅच नाही होणार, तोपर्यंत तो फोटो तिथे सेव्ह करणार नाही. सो सगळ्यांना रिक्वेस्ट की आपण पासपोर्ट साईज फोटो जेवढे काढतो तेवढ्याच साईजचा फोटो फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये कॅप्चर करायचा. मी परत एकदा फोटो घेतोय, तो फोटो तुम्हाला तिथे सेव्ह झालेला दाखवेल, पण तो तिथं सिस्टमला अपडेट होणार नाही कारण त्याचे रिझॉल्युशन पिक्सेल मॅच होत नाही. तर मी एकदा रिफ्रेश करतो ॲप्लिकेशन. मी त्याचा फोटो परत घेतलेला आहे, सरळ झालेला फोटो. तर मी अदर्स टॅबमध्ये गेलो, एम्प्लॉई अटेंडन्स. त्याचा फोटो मी इथे आता जो तिरका होता मी त्याच्यानंतर परत अपडेट केला आहे तो फोटो. तर तो तुम्हाला आता करेक्ट फोटो कसा घ्यायचा तो दाखवेल. मी सरळ त्याचा फोटो कॅप्चर केला. ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर एम्प्लॉईला समोर थांबायचं आहे, फेशियल रेकग्निशनच्या बटनवर त्याला क्लिक करायचं आहे, एम्प्लॉईचं फेस कॅप्चर करायचा आहे. सेम इथे पण तो रजिस्टर केलेल्या फोटोसोबत त्याचा फोटो मॅच करेल, जिओ लोकेशन मॅच करेल, तरच तो अटेंडन्स इथे मार्क करेल आणि सुपरवायझरला त्याचा चेक इन आणि चेकआउट टायमिंग शो करेल. सो ही फक्त एवढीच प्रोसेस आहे. जास्त काही ॲप्लिकेशनमध्ये वेगळं काही नाही आहे, रॉकेट सायन्स काही नाही आहे की जेणेकरून कोणाला काही समजणार नाही. आयदर एम्प्लॉईनी स्वतःचं पंच करा किंवा सुपरवायझरनी एम्प्लॉईचं पंच करा. या दोनच गोष्टी व्हिडिओमध्ये आहेत. त्याची सविस्तर PPT सगळ्यांना ऑलरेडी माहितीच आहे. आपण पुण्यामध्ये अराउंड ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण 1361 साईट ऑनबोर्ड केलेल्या आहेत ऑप्टिकमध्ये. त्यापैकी 531 साईट्सवर आपण डेटा कलेक्ट करतो आहे ऑप्टिकचा. आणि त्याच्यामध्ये अराउंड लास्ट मंथमध्ये आपण 2.5 कोटीचे वेजेस ऑप्टिक वर्क केलेले आहेत. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना विनंती आहे, इट्स अ ड्रीम ऑफ गायकवाड सर दॅट वी शुड कलेक्ट अँड प्रोसेस अटेंडन्स थ्रू अ डिजिटल प्लॅटफॉर्म. सो सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी याला सपोर्ट करा आणि गायकवाड सरांचे ड्रीम आपण कंप्लीट करूयात. थँक्यू सो मच.